सुप्रभात. तर आत्ता वाजले 10 आणि काल होता क्रिसमस. आणि क्रिसमसचा आणि आपला तर काही संबंध नाही दूरपर्यंत. म्हणजे आपल्या लाईफमध्ये त्यातनी एवढा काही फरक पडत नाही. आपल्याला दिवाळी असती त्याच्यामुळं आपण ते म्हणजे आपल्यासाठी नॉर्मलच डे होता. आणि आज आपल्याला नाशिकला पण जायचं आहे. आणि आता मी ट्राय करणार आहे की मी डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करेल. म्हणजे जेवढे पण माझी वॉच देणारे मला, जेवढे पण माझे व्ह्यूअर्स आहे, म्हणजे जेवढे पण ओळखीचे आहेत ते बोलणारे, ते मला बोलतात की तू डेली ब्लॉग करत जा. म्हणजे आम्हाला इंटरेस्ट आहे पाहण्यात की म्हणजे तेवढे 15-20 असेल तेवढे जरी बघणारे असले तरी मला काही हरकत नाही. पण मी माझी डेली लाईफ पण दाखवल. कारण म्हणजे कसं आहे की काहीतरी करणं गरजेचं आहे लाईफमध्ये. नुसतं बसून राहण्यापेक्षा म्हणजे मी काय करणार की एखादा कंटेंट आला त्या टायमालाच मी व्हिडिओ बनवेल. तर मग ते म्हणजे कंटेंट शोधायचा किंवा कंटेंट तयार करायचा हे 2 फरक असतात. कंटेंट वर्षातून 30-40 वेळा येऊ शकतो, पण मग कंटेंट बनवला तर रोज पण बनवता येऊ शकतो. ह्याच्यामुळं मी आता डेली व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल आणि करेल प्रयत्न. जेवढे व्ह्यूज जातील तेवढे जातील, त्याच्याशी काही फरक नाही पडत, पण आपली रोज एक व्हिडिओ आली पाहिजे एवढा मी प्रयत्न करेन. मी हे सकाळी मांजरीला दूध दिलं होतं. मांजर तिथं बसलेली आणि म्हणजे तिचं पिल्लू आणि ती दूध पिती. तर मग ते सगळं दूध एका टायमात एवढं पिऊ शकत होती, एवढी डिश तर आहे. पण मग त्यांनी सगळ्यांना पिता म्हणजे ठेवलं थोडं. पण मग ह्याचं मागं त्यांचं काय की ते असं भटकते म्हणजे कोणाच्या घरातले नाही आहे, त्यांना असं माहिती नाही त्यांना कधी खायला भेटणार किंवा नाही. म्हणून ते काय करता की थोडं खातील. जर त्यांना वाटलं की नाही आता आपल्याला देणार कोण नाही, मग त्यावेळेस त्यांना एक्स्ट्रीम भूक लागल, त्यावेळेस ते पितील. मग ह्याच्यातून आपल्याला पण शिकायला भेटतं की ज्यावेळेस आपण म्हणजे कोणती गोष्ट करत असतो त्यावेळेस आपण म्हणजे एकदम त्या गोष्टीचा लाभ नाही घेतला पाहिजे. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं घ्यायचा आणि बाकीचा लाभ आपण त्या टायमासाठी ठेवायचा ज्या टायमाला आपल्याला खूप गरज आहे. ह्याच्यामुळं कोणती पण गोष्ट खूप चांगली असली तरी पण तिचा एकदम एक खट्टी सगळा आनंद घ्यायचा नाही तर लाईफमध्ये मग काहीतरी ते नंतर आपल्याला भेटेल का नाही भेटेल हे सांगता नाही. बनी भाऊला आपण ट्रीट देऊ. आता आपण आहे शॉपवर आणि आता बँकेत जाणार आहे पासबुक प्रिंट करायसाठी. सुप्रभात. कॅमेरा पाहिल्यानंतर म्हणजे कोणी पण असं कॅमेरा धरला समोर का नर्वसच होतं. बाय बनी. तर आता मी निघालेलो आहे नाशिकला जायसाठी. आता मी बसमध्ये नाशिकमध्ये उतरलेलो आहे आणि आता पहिले सगळे कामं करून घेतो. बाजारातले सगळे कामं झालेले आणि मी पोचलेलो इकडं. डेजी मजा येते ना मजेत. पप्पाचा फोन आला होता. संक्रांतीची तयारी चालू आहे. मांजा काढतोय. सिन्नरला निघालोय आपण सुमित भाऊ बरोबर. त्याच्याजवळ लायसन आहे गाडीचं, त्याच्यामुळं काही नाही.
त्याच्याजवळ लायसन्स आहे. माझ्याजवळ लायसन्स नाही, मी 1 वर्षांनी मोठं आहे, पण मी अजून लायसन्स साठी अप्लाय नाही केलंय. वरून लायसन्स घेऊन बरं आठवण दिली. हा, तर त्याला लायसन्सचं नाव काढल्यावर लायसन्सची आठवण झाली. मग आता म्हणजे आम्ही सिन्नरला जाणार आहे आणि सिन्नरवरनं परत येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आम्ही एका ठिकाणी जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग कंटिन्यू पाहावा लागेल. ह्याच्यामुळं हे मी तुम्हाला सकाळीच बोललो होतो की म्हणजे ब्लॉग साठी कंटेंट शोधावा लागतो, आपोआप तयार होत नाही. म्हणजे आलो मी मग काहीतरी झालं, असं प्रत्येक व्हिडिओ पाहिलं तर काहीतरी होत राहील. ह्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी जोडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. तर आता आपण जाऊ सिन्नरला, परत येऊ नाशिकला. आत्ता गाडीवर आहे आणि हेल्मेट पण घातलेलं आहे, म्हणजे सेफ्टी फर्स्ट. रूल अजिबात मोडायचे नाही, सिग्नल थांबायचे. तरी पोहोचलेलो आहे, जवळजवळ 6 वाजत आले आणि बनी भाऊदारा येड्या आणि काय लागला. भरपूर दिवसानंतर दोघांची भेट झाली. अरे बनी भाऊ आलोय परत सिन्नरवरनं नाशिक साठी आणि पाऊस येतोय, थोडा भुरभुर यायला लागलेली पावसाची. पाऊस वाढायला नको यार, कारण आम्हाला पटकन जायचंय. पाऊस पडायला चालू झालेला आहे, पाऊस खूप जोराचा आलाय, त्याच्यामुळं आम्ही थांबून घेतलंय. काही दिवसातच नसेल तर अजून पाऊस तर थांबायचा नाव नाही घेते. मग तोपर्यंत पहिला कॉफी मागवली आणि पाऊस तर थांबलाच नाही अजून यार. हा, पाऊस थांबला पाहिजे जोरात एकदम पाऊस. घरी पोहोचलोय आपण नाशिकला आणि आज मसाज करून घेणार व्यवस्थित. सुमितची पण करायची आहे, बॉडी फ्री करायची. ज्यावेळेस म्हणजे आपण वर्कआउट करतो त्यावेळेस बॉडीला म्हणजे रिकवर होण्यासाठी असे काही गोष्टी कराव्या लागतात की मसाज झालं, कोल्ड बाथ झाला, अजून भरपूर गोष्टी त्याच्यात डीप. पण मग आता आपल्या हातात एवढंच आहे मसाज करणं, त्याच्यामुळं तेवढं तरी केलं पाहिजे. डेझीला फिरायला घेऊन आलेलो आहे गंगेवर. डेझी हॉर्न नका वाजू यार, व्लॉग बनतोय. वातावरणातला गारवा बऱ्यापैकी आता कमी झालेला आहे. म्हणजे मी मागे यायचो त्या टायमाला गारवा हा जास्त होता, त्या मानाने आज मला गारवा कमी वाटतोय. आणि ते पण मी पाण्याजवळ आहे तरी देखील मला म्हणजे एवढा गारवा जाणवत नाही. आता गंगा किनारी आपण बसलोय आणि डेझीला भेटायला त्याचे मित्र पण येत आहे. तेव्हा हात केला लगेच आलं, ती हात केल्यावर लगेच आलं. पण मग डेझीला सोडलं तर त्यांचे भांडणं होतील, रायवल लागून जाईल इथं. आणि इथं गंगेवर आम्ही ना आंघोळ करायचो, म्हणजे खूप वर्ष झाले असेल, आता तर लाज वाटते. पण त्या टायमामध्ये आम्ही यायचो आणि इतक्या वेळ म्हणजे आत्या आहे ना म्हणजे तर आम्हाला बळजबरी बाहेर हुसकायची, पण तरी आम्ही ऐकायचो नाही. अजून 5 मिनिटं, अजून 10 मिनिटं. हे जे वरती घड्याळ आहे ना तिथं आहे ना आम्ही म्हणजे इतकं टायमर लावायचो की ते चालू आहे घड्याळ, की एवढ्या काटा एवढ्यावर येऊपर्यंत आम्ही पोहणार पाण्यामध्ये. पण मग तेवढा टाइम होऊन गेला ना तरी आम्ही म्हणायचो अजून 5 मिनिटं. पण मग आता लाज वाटायला लागली. काय मी तर दरवेळेस नदीला पूर आलं की जातो, हे त्या पुलावरून खाली उडे. पण मग मला तरी आता म्हणजे शेवटी त्यात काय एवढं ड्रेस आणि शॉर्ट्स घालायचे, तुला एवढंच वाटतंय तर ड्रेस आणि शॉर्ट्स घालायचे, डायरेक्ट धप्पे टाकायचे भाऊ, दिसतेस सुद्धा. पाहू कधीतरी व्लॉग येईल तुम्हाला गंगेत आंघोळ. घरी पोहोचलेलो आहे आपण आणि आम्ही ज्या टायमाला नाशिकवरनं सिन्नरला चाललो होतो त्यावेळेस एक आजोबा आम्हाला भेटले, म्हणजे ते वारकरी होते. तर ते लिफ्ट मागत होते आम्हाला आणि आम्ही लिफ्ट दिली पण. आणि ज्यावेळेस ते बसले आणि त्यांच्याशी बोलणं चालू झालं की तुम्ही कोणत्या गावचे, कुठून आले, का बरं म्हणजे असं करता वारी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते 10 वर्षाचे ते 15 वर्षामध्ये असतील त्यावेळेस त्यांनी घरातून बाहेर पडले. तसे ते तेव्हापासून वारी करत करत जे ते बाहेर पडले तेव्हापासून ते कधी घरीच नाही गेले. ते असेच गाडीवर लिफ्ट मागत, मंदिरात थांबत, कोणी देतात ते खात, असं ते करत करत त्यांनी ते म्हणजे ते आता म्हातारी झाले पूर्ण. म्हणजे त्यांचं वय काय विचारलं नाही, पण मग ते एवढे त्यांचं वय झाले तरी अजून ते घरपर्यंत नाही गेलेले. ते असं देवस्थान करत 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 फिरत चालले. असे आज आम्हाला एक आजोबा भेटले होते. आणि उद्या सकाळी आम्ही लवकरच जाणार आहे सकाळी उठून
आणि जर तुम्हाला ते बघायचं असेल तर उद्या सकाळचा म्हणजे आम्ही निघणार आहे, पण तुम्हाला त्याच्यासाठी वाट पाहावी लागेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.